शुद्ध इतिहास, पुराव्यांच्यावरती आधारलेला इतिहास, सत्य इतिहास असा लोकांच्या समोर आणणं, तो मांडणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आपली चूक अशी झाली की आपण आपला इतिहास लिहिला नाही आणि इंग्रजांनी इतिहास लिहिला. आणि इंग्रजांनी इतिहास लिहित असताना त्याच्यामध्ये जाणून बुजून त्यांनी चुका केल्या. कारण आता ग्रँड डफ हा अधिकारी होता, खरं तर हा प्रशासकीय अधिकारी होता, पण त्यांनी इतिहास लिहिला. आज आपल्या सर्वांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे आपला देश. माझी जात भारतीय, माझा धर्म भारतीय, माझी भाषा भारतीय, माझा प्रांत भारतीय, फक्त भारत हीच माझी आयडेंटिटी असती पाहिजे. या एका मुद्द्यावरती सगळा 140 कोटींचा समाज जर का एकत्र झाला आणि एकत्र येण्याची आवश्यकता त्यांना वाटायला लागली, त्याच्यातलं महत्व त्यांना पटायला लागलं, तर अशा प्रकारे जे भांडण लावणाऱ्या विकृत ताकदी आहेत यांना समाजच बाजूला करेल आणि पुढच्या दिशेनं आपण वाटचाल करू शकतो. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 21व्या शतकात आजच्या काळात अनेक शाळा आपल्याला आजूबाजूला दिसतात. त्या शाळांमध्ये अनेक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात. पण शिक्षक हा शाळेपुरता मर्यादित असतो आणि गुरु हा संपूर्ण तुमच्या जीवनासाठी कारणीभूत असतो. शिक्षक आणि गुरु या दोन्ही गोष्टी ज्या एका व्यक्तिमत्वामध्ये आहेत आणि ज्याचं भाग्य मला लाभलं, मला माझ्या शालेय जीवनात लाभलं, त्याचप्रमाणे शालेय जीवनानंतर जो काही प्रवास आता सुरू आहे त्या शिक्षकानंतर त्या गुरुच्या पाठबळामुळेच. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांनी घडवलं. नुसतंच घडवलं नाही, समाजामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून उभं केलं. स्वागत करूया इतिहासाचे अभ्यासक, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष, महानाट्यकार, प्राध्यापक मोहन शेटे सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिले मला आत्ताच्या तुमच्या भावना जाणून घ्यायच्या, कारण 28 वर्ष तुम्ही न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये तुमची शिक्षकी पेशा, जो तुम्ही हाडाचे शिक्षक म्हणून जे ओळखले जातात, ते तुम्ही तो जपलात आणि आता तुम्ही 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झालात शाळेमधून. मला ऍक्च्युली आता विद्यार्थी म्हणून विचारताना, तुमचा माजी विद्यार्थी म्हणून विचारताना सुद्धा गैरवरून येत आहे, कारण आता आपल्याला रमणबागेत शेटे सर नाही भेटणार आहेत. हा एक कुठेतरी मनामध्ये हे आहे. तर सगळे प्रश्न येण्याच्या आधी मला आत्ता तुमच्या ताज्या भावना काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. खरोखरच हा दिवस जेव्हा जवळ येत होता ना, तेव्हा मी तासनतास विद्यार्थ्यांकडे बघत बसायचो मधल्या सुट्टीमध्ये. आणि हा जो कल्लोळ आहे तो आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण अनेक जण ऑफिसमधून सुद्धा निवृत्त होतात, पण त्यांचा संबंध अनेकदा यंत्राशी असतो. पण शाळा म्हणजे एखादा प्रचंड वृक्ष असावा आणि त्याच्यावरती हजारो किलबिलाट करणारे पक्षी असावेत, असं ते दृश्य असतं. आणि तो आनंद आता बघायला मिळणार नाही, ह्याचं कुठेतरी दुःखही वाटतंय, मन त्याच्यामध्ये गहिवरून येत आहे. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की शाळेच्या चौकटीमध्ये ज्या अनेक गोष्टी करायला मिळाल्या नव्हत्या, कदाचित आता नवीन विश्व माझ्यासाठी खुलं झालेलं आहे. आणि मी शिक्षक कालही होतो, आजही शिक्षक राहणारच आहे. कदाचित मी शालेय शिक्षक नसेन, परंतु काही ना काही माझ्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत देण्याचं काम याच्याही पुढे मी करणारच आहे. हा जो प्रवास आहे 28 वर्षांचा, मला खूप आधी घेऊन जायचं आहे, जेव्हा तुम्ही स्वतः रमणबाग शाळेचे विद्यार्थी सुद्धा होतात. तर विद्यार्थी असताना तुम्हाला असं वाटलं होतं का, किंवा तुमची अशी इच्छा होती का की मला शिक्षकी पेशामध्येच जायचं आहे आणि मला शिकवणं हा माझा छंद आहे, ही माझी आवड आहे, आणि विद्यार्थी दशेत असताना आपण याच शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होऊ, असं कधी त्या वयामध्ये वाटलं होतं?
असं कधीही वाटलं नव्हतं. पण शाळेमध्ये शिक्षक खूप चांगले मिळाले. अनेकांची नावं आहेत, पण मला एक गोखले सर आठवत आहेत. स्काउटमध्ये मी होतो आणि त्यामुळे काय करायचे आम्हाला शिक्षक सहलीला घेऊन जायचे. त्या खाणाखुणा कशा असतात, त्याच्यावरून मार्क कसा काढायचा हे शिकवायचे. आणि आमच्या बालवीर कुलाचं नाव होतं टिळक बालवीर कुल. तर 31 जुलैला रात्री आम्हाला ते शाळेमध्ये मुक्कामाला बोलवायचे आणि स्वतः पुऱ्या तळतायत सर आमचे आणि आम्हाला जेवायला वाढतायत. एकदम अद्भुत असं वातावरण होतं. आणि कशासाठी बोलवले रात्री कळायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्ट म्हणजे टिळकांची पुण्यतिथी. रात्री 11:30 वाजता रमणबागेतून आम्ही चालत चालत पुण्यातल्या मंडईपाशी जायचो. तिथे टिळकांचा शुभ्र संगमरवरी असा पुतळा आहे. बरोबर 12 वाजता आम्ही सगळी 8वीतली छोटी छोटी मुलं आणि टिळकांच्या पायापाशी फुलं वाहतोय. तर तो जो प्रसंग माझ्या मनावरती कोरला गेला, तो आजही मी विसरू शकत नाही. जवळजवळ 45 वर्ष झाली त्या घटनेला. तर अशा प्रकारे संस्कार करणारे शिक्षक मिळाले, हे माझं सुद्धा भाग्य आहे. मी शाळेमध्ये तसा लाजरा-बुजरा होतो. मला कधी असं आठवत नाही, की मी वर्गात गेलोय, एखादी गोष्ट सांगितली आहे, 4 मुलांच्या समोर उभा आहे. पण मला आकर्षण मात्र वाटायचं, की बाकीची मुलं कशी उभी राहतात, गोष्ट सांगतात. काही जण तर सगळ्या 2000 मुलांसमोर माईक समोर उभं राहतात. तर हे आपल्याला जमलं पाहिजे, आपल्याला हे करता आलं पाहिजे, असं वाटायचं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला खरं तर जर्नलिझमचं आकर्षण होतं. मी त्याचा डिप्लोमा केला होता. काही वर्ष मी वृत्तपत्रामध्ये कामही केलं होतं. पण घरची परिस्थिती अशी आली, की मला काही ना काही ती नोकरी लवकरात लवकर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून मी शिक्षकी पेशाकडे वळलो. मात्र एकदा हा व्यवसाय म्हणून स्वीकारला, त्याच्यानंतर मला याचा अतिशय आनंद मिळाला. तो आनंद केवळ एक नोकरीचा आनंद नव्हता, तर हजारो विद्यार्थ्यांच्या बरोबर झालेलं जी इंटरॅक्शन होती, त्याचा जो सहसंबंध होता, त्याच्यातून जे प्रेम मिळालं, त्याचा आनंद मला आयुष्यभर हा पुरणार असा तो आनंद आहे. तुम्ही आता म्हणताना म्हणालात, की तुम्ही शाळेमध्ये असताना लाजरे-बुजरे होतात. मला हे जमलं पाहिजे. तर वक्तृत्वाचे संस्कार मग त्यावेळेला कोणाकडून झाले तुमच्यावरती? कारण नंतर जी तुमची सगळी घोडदौड बघितली, तर माईक समोर आल्यानंतर शेटे सरांचं व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असते. तर ते संस्कार तुमच्या शालेय जीवनात कोणाकडून झाले? अगदी म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं. आत्ता मागच्या महिन्यामध्ये महाबळेश्वरला मी एका सभेला गेलो होतो, तर 50,000 लोकं समोर होते. तर 50,000 लोकं म्हणजे नजर जावी तिकडे माणसं बसलेली, समुद्र असावा तसं. तर आज हे जे धाडस, ज्याला सभाधीटपणा असं म्हणतो, ते निर्माण झालं. त्याचं खरं श्रेय तर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक. संघाच्या शाखेमध्ये जायचो आणि कधी-कधी असं व्हायचं, की पाऊस पडलेला आहे. आता मैदानावरती खेळ घेणं शक्य नाहीये. मग मला सांगितलं जायचं, "अरे तू वाचन करतोस, तू पुष्कळ पुस्तकं वाचतोस, तर तू गोष्ट सांग." आणि मग तिथून मला गोष्ट सांगण्याचं एक प्रकारचं ते अंगावरती पडलं आणि मग मी त्याच्यातनं ते सांगायला लागलो आणि मग मुलांना असं म्हणायला लागले, की "अरे तुझी गोष्ट आम्हाला आवडते. तू ज्याच्यातनं ज्या भावना दाखवतोस, ते आमच्यापर्यंत पोहोचतं." अजून एक गंमत म्हणजे किल्ल्यांवरती सहली करायला मला फार आवडायचं. प्रचंड त्या काळात मी ट्रेकिंग केलेलं आहे. आत्ता सुद्धा मुलं करतात, पण त्या काळामध्ये गाईड नव्हते, नकाशे नव्हते, रस्ते माहीत नव्हते. अशा काळामध्ये आम्ही त्या किल्ल्यांवरती हिंडत होतो. आणि तिथं पण असंच व्हायचं, की सहलीला आम्ही गेलो, की मुलं म्हणायची, "अरे तू किल्ल्यांची पुस्तकं वाचतोयस आणि गोनी दांडेकरांची पुस्तकं वाचतोयस, बाबासाहेब पुरंदरेची व्याख्यानं ऐकतोयस. तर ज्या किल्ल्यावरती आपण जातो ना, तिथली माहिती सांगण्याचं काम तू करायचंस." आणि या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावरती पडत गेल्या. मला ते आवडत गेलं आणि माझ्या लक्षात असं आलं, की आपण जे बोलतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतंय. त्याच्यातून माझ्या या वक्तृत्व कलेचा विकास झाला. इतिहासाचं जे बीज आहे, कारण तसं म्हटलं ना, तर विद्यार्थ्यांसाठी इतिहास हा विषय सनावळ्यांचा फार असतो. तो आजही आहे. आणि तर तो आवडीचा करून घेणं आणि त्याचबरोबर तो विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्याबद्दलचं कुतूहल निर्माण करणं, त्याच्याबद्दलची आवड निर्माण करणं. तर इतिहासाकडे तुम्ही कसे वळलात? पहिली आवड तर माझ्या घरातनंच होती. माझ्या आईला इतिहासाची आवड होती. वडिलांकडे सावरकर प्रेमी असल्यामुळे प्रचंड पुस्तकांचा साठा आमच्या घरामध्ये होता. तेव्हा अनेक पुस्तके मी माझ्या लहानपणीच वाचलेली होती. पुढे मला आठवतंय 10वी 11वी या वयामध्ये, की जे अगदी टर्निंग पॉइंटचं वय असतं. त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानं ऐकली आणि अक्षरशः भारावून गेलो. त्या इतिहासाच्या दालनामध्ये माझा प्रवेश झाला. गोनी दांडेकर यांची पुस्तकं वाचली आणि माझ्या कॉलेजच्या वयामध्ये गोनी दांडेकरांना भेटण्यासाठी मी तळेगावला गेलो. तर ते कुठं राहतात माहीत नव्हतं. तळेगाववरनं घोरावाडीपर्यंत चालत, चालत आलो आणि त्यांच्या घरी गेलो. तर अशा प्रकारची विलक्षण व्यक्तिमत्व
ही माझ्या आयुष्यात आली आणि त्याच्यातून इतिहासाची गोडी लागली. आणि त्याच्यातून इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय करता येईल? मग व्याख्यानं करता येतील, प्रदर्शनं भरवता येतील, सहली काढता येतील किंवा ज्या ज्या ठिकाणी काही घटना घडलेल्या आहेत, अगदी आपल्या पुणे शहरामध्ये, त्या ठिकाणी मुलांना जाऊन ते सगळं सांगता येईल. अशा प्रकारचा एक छंदच मला सुरू झाला आणि त्याच्यातून हे सगळं वाढत गेलं. नोकरीबरोबर छंद जोपासणं ही तशी तारेवरची कसरत असते. म्हणजे किती नाही म्हटलं तरी सुद्धा ती एक 8 तासाची किंवा 10 तासाची नोकरी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या छंदासाठी किती वेळ देऊ शकता, त्याच्यासाठी अभ्यास किती करू शकताय, वाचन त्याच्यासाठी होणं फार आवश्यक आहे. त्याचबरोबर असं मी कधीच बघितलेलं नाहीये, की सोमवार ते शुक्रवार शाळा आहे किंवा सोमवार ते शनिवार शाळा आहे, म्हणून तुम्ही इतर कार्यक्रम करतच नाही, असं कधी बघितलेलं नाही. नोकरी झाल्यानंतर तुम्ही व्याख्यानांचे कार्यक्रम केले, तुम्ही वेगवेगळ्या सहलींचं आयोजन केलं. तर ही जी एनर्जी असते ना, ती एनर्जीचा स्रोत काय वाटतो तुम्हाला? खरं सांगू तर हे विद्यार्थी हीच माझी एनर्जी आहे. हं. म्हणजे तू म्हणतो ते बरोबर आहे. कधी-कधी नोकरी आणि आपला छंद जोपासताना ओढाताण होते. पण माझ्या बाबतीत असं झालं, की नोकरीतूनच मला तो आनंद मिळत गेला. म्हणजे मी मुलांच्या सहली काढायचं. एक उदाहरण तुला सांगतो. मराठीचा तास होता आणि धडा शिकवत होतो भीमाशंकर. तर त्या ठिकाणी एक शब्द असा आला, की घनगर्द जंगल. तर एका विद्यार्थ्याने विचारलं, "सर याचा अर्थ काय?" तर कुठला दुसरा शिक्षक असता तर त्यांनी त्याचा अर्थ समजावून सांगितला असता. पण मी म्हणलं, की या शब्दाचा अर्थ या 4 भिंतीत शिकण्यात काय मजा आहे? चला आपण जाऊ भीमाशंकरला सहलच काढू. आणि मग त्या वर्गातली मुलं पटापटा तयार झाली. 50 मुलांना घेऊन भोरगिरी भीमाशंकर असा ट्रेक केला. मात्र यावेळेचं वैशिष्ट्य काय होतं, तर प्रत्येक मुलांनी मराठीचं पुस्तक पण बरोबर आणायचं. आणि ज्या वेळेला चालता चालता आम्ही एका घनदाट किर्र जंगल ज्याला म्हणतात, अशा जंगलात पोचलो. मी मुलांना म्हटलं, आता बसा आणि पुस्तक काढा. आता आपण भीमाशंकर हा धडा शिकूया. आणि त्या जंगलामध्ये जाऊन तो धडा आम्ही शिकला आणि मग म्हणलं, की याला म्हणतात किर्र जंगल, याला म्हणतात घनगर्द. तर अशा प्रकारे मुलांना ती अनुभूती देणं, त्यातनं मलाही आनंद मिळत होता. तर तानाजी मालुसरेची पुण्यतिथी. तानाजीची गोष्ट मला वर्गात सांगता आली असती. पण रात्रीच्या वेळेला सिंहगडावरती जायचं. ती छोटी-छोटी 7वी 8वीतली मुलं आणि जेवण झाल्यानंतर 12 वाजता मुलांना तिथून बाहेर न्यायचं, कड्यावरती न्यायचं आणि तिथे ती कथा सांगायची. आणि मग सांगायचं, की हीच ती वेळ आहे, हाच तो दिवस आहे, हीच ती जागा आहे, ज्या मातीत तुम्ही बसलाय, तिथे तानाजीचं रक्त सांडलंय. याच्यातून काय होत होतं, त्यांना ती अनुभूती मिळत होती. ते त्या प्रसंगाच्या आतमध्ये जात होते. ते मला विसरतील, पण तानाजी मालुसरे विसरणार नाही. अशा प्रकारे अनुभव त्यांना देणं, हे मला नंतर तो आवडायला लागलं आणि त्याच्यातनं त्याचं महत्त्व लक्षात यायला लागलं. आज सुद्धा माझे विद्यार्थी भेटतात 25-30 वर्षापूर्वीचे. ते या सगळ्या आठवणी सांगतात, की सर आम्ही असं-असं सहलीला आलो होतो. आणि म्हणून माझा छंद आणि माझा व्यवसाय हे दोन्ही एकमेकांना पूरकच ठरलं. मी सुद्धा या अशा काही ट्रेक्सचा भाग होतो, ज्यावेळेला मी शाळेमध्ये होतो. मला तेव्हा असं नेहमी वाटायचं, की तुम्ही हे सगळं जे विद्यार्थ्यांना घेऊन जाणं हा जे आहे, तसं म्हटलं तर ते जोखमीचं काम पण आहे. आता ती जोखीम सुद्धा तुम्ही घेतली तुमच्या आयुष्यामध्ये. कारण आवड वेगळी, छंद वेगळा, विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जाण्याची इच्छा वेगळी, पण हे सगळं घडवून आणणं आणि ती जोखीम उचलणं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर ते शाळेतनं सुद्धा ह्याची परमिशन तुम्हाला मिळायची का तुम्ही काढून घ्यायचा? का तुम्ही पालकांशी बोलायचा? ते सगळं कसं गणित जमवायचं? नाही, सुरुवातीला मी रमणबाग इतिहास मंडळ चालू केलं. पण ज्यावेळेला असं लक्षात आलं, की शाळेच्या चौकटीमध्ये जे अनेक नियमांची बंधनं असतात, तर आपल्याला नाही करणार. म्हणून मी स्वतंत्र इतिहास प्रेमी मंडळाची सुरुवात केली. दुसरं असं, की या शाळेमध्ये जे माझे विद्यार्थी होते, तेच जेव्हा महाविद्यालयीन जीवनात झाले, तेव्हा ते मला कार्यकर्ता म्हणून मिळाले. आणि मला म्हणजे मी देव दुर्लभ असं स्वतःचं भाग्य समजेन, की मला एक अतिशय चांगली कार्यकर्त्यांची टीम मिळाली, की जी रात्रंदिवस मेहनत करायला मागं-पुढं बघत नव्हती. आणि या सगळ्या मुलांच्या किंवा स्वयंसेवकांच्या साहाय्यानं अशा प्रकारची जोखीम किंवा रिस्क मी घेऊ शकत होतो. म्हणजे पालक सांगायचे, "आमचा मुलगा अतिशय दंगा करतो, पण तुमच्या जबाबदारीवरती सोडतोय." म्हणजे मनामध्ये धाकधूक व्हायची, की हा यांचा दंगा करणारा मुलगा घेऊन जायचं. पण उलट असं वाटायचं, की दंगा करतोय म्हणजे त्याची जी एनर्जी आहे, त्या एनर्जीला वाव दिला पाहिजे. बरोबर. मग चल या किल्ल्यावरती चल, या कड्यावरती आपण चढून दाखवू. तुझ्या अंगात जी ताकद आहे, धमक आहे, धाडस आहे, ते इथे दाखव. मग रात्री बेरात्री मैलोन-मैल चालत जायचं. अशा प्रकारे मग ते मुलांना आवडायचं, की आपल्या अंगातल्या धाडसाला या ठिकाणी कुठेतरी वाव मिळतो. आणि म्हणून
ही सगळी मुलं यायला लागली आणि त्याच्यातूनच मला पुढे कार्यकर्ते मिळत गेले आणि त्याच्यातून हे सगळं प्रचंड मोठं सहल हा जो प्रकार झाला सुरू झाला. तुमच्या आत्ता बोलताना सुद्धा आणि एकूण व्याख्यानांमध्ये अ, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची एक झाक तुमच्यामध्ये अ, दिसते. अ, मला आठवतंय की बाबासाहेब पुरंदरेंचा 81वा वाढदिवस होता आणि का 85वा मला एक्झॅक्टली आठवत नाही. पण तिथे म्हणजे विश्रामबाग वाड्यामध्ये तुम्ही आम्हाला काही एक 20-25 विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन बाबासाहेबांकडे गेला होतात आणि त्यांना चाफ्याची फुलं भेट म्हणून दिली होती आणि आम्ही सगळेजण समोर बाबासाहेबांच्या बसलो होतो. तुम्ही बाबासाहेबांच्या शेजारी उभे होतात आणि बाबासाहेबांनी कथाकथन केलं तिथे एक 15 मिनिटं आणि अक्षरशः विश्रामबाग वाड्यात आम्ही नसून आम्ही कुठेतरी त्याच ठिकाणी आहोत की काय असं वाटावं इतकं ते प्रभावी कथाकथन होतं. तेच कथाकथन तुमच्या वाणीतून आम्ही अनुभवलं. शाळेमध्ये असताना आणि शाळेच्या बाहेर गेल्यानंतर तर अनुभवलं. तर बाबासाहेब पुरंदरेंचं आणि तुमचं जे नातं आहे त्याच्याविषयी मला थोडंसं इलॅबोरेटली जाणून घ्यायला आवडेल. मी भाग्यवान आहे या दृष्टीनं, की बाबासाहेबांचा सहवास मला लाभला. म्हणजे माझ्या शालेय वयात त्यांच्याबद्दल एवढं आकर्षण होतं, की आम्ही पर्वतीला जायचो ना, तर पर्वतीवरनं खाली आल्यानंतर मुद्दामून त्यांच्या घराच्या बाहेर रेंगाळायचं, की कधीतरी खिडकीतनं बाबासाहेब दिसतील, बाहेर येताना दिसतील. तर त्यावेळेला भीती होती, एवढ्या माणसाच्या जवळ कसं जायचं ते. पण पुढे-पुढे त्यांच्या जवळ जायला लागलो आणि लक्षात आलं, की हा मनुष्य वेगळा आहे. म्हणजे एकाच वेळेला तो मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या बरोबर किंवा मोठमोठ्या लोकांच्या बरोबर वावरतो. पण समोर आलेल्या छोट्या मुलाला सुद्धा तो आपल्या जवळ करतो आणि त्याच्याशी बोलतो, संवाद साधतो आणि मग त्यांच्या जवळ जाण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणजे एकदा तर असं झालं, की पानिपत या विषयावरती प्रसंग आपण एक प्रदर्शन तयार केलं होतं. झालं ते प्रदर्शन झालं त्याच्यानंतर 2-3 वर्ष गेली आणि एका पुस्तक प्रकाशनाला मी गेलो होतो. मी मागं बसलो होतो. पुस्तक प्रकाशन बाबासाहेबांच्या हस्ते होणार होतं आणि पानिपत या विषयावरचंच पुस्तक होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब बोलताना म्हणाले, की आमचे मित्र मोहनराव शेटे यांनी पानिपत या विषयावरती सुंदर प्रदर्शन भरवलं होतं. तर मी शेजारी बायकोकडे बघून म्हटलं, की "मी ऐकतोय ते बरोबर ऐकतोय ना? हे माझे मित्र म्हणतायत." मी खरं सांगतो, की बाबासाहेबांच्या पायापाशी सुद्धा उभं राहण्याची योग्यता नसताना त्यांनी आपल्याला मित्र म्हणावं, हा त्यांचा मोठेपणा आहे, की ते दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये स्वतःचं धन्यता मानत होते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि दुसरं असं, की इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पण तू मगाशी म्हणलास, की शालेय इतिहास सनावळ्यांमध्ये अडकलेला असल्यामुळे कंटाळवाणा होतो. तर तो प्रभावी कसा पोहोचवावा आणि म्हणून मी त्यांची व्याख्यानं पहिल्या रांगेत बसून नुसती ऐकली नाही, ती पाहिली. किंबहुना ती टिपकागदाप्रमाणे आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांची नाकपुडी कशी हलते, त्यांच्या भुवया कशा, त्यांचा शब्दांचा उच्चार कसा, त्याने असा हात केल्यानंतर त्यांची हाताची रेषा कशी, या सगळ्या गोष्टीचं मी निरीक्षण करत होतो आणि नकळत ते माझ्यामध्ये जेवढं उमटत होतं किंवा माझ्यामध्ये उतरत होतं. अर्थात माझ्या उंजळीत जेवढं मावलं तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला. ते अफाट सागराप्रमाणे होते. पण मी तसा प्रयत्न केला आणि खरोखरच बाबासाहेब म्हणजे एक आधारवड होता आमच्यासारख्या छोट्या-छोट्या इतिहासप्रेमींना. त्यांचं जाणं हे फार मोठं आघात आहे किंवा न भरून येणारी ती हानी आहे आमच्या दृष्टीनं. पण मी आज सुद्धा म्हणतो, की इतिहासप्रेमी मंडळ म्हणजे काय? तर बाबासाहेब पुरंदरे नावाच्या मार्गावरनं चालणारी आमचं काम आहे. इतिहास हा राष्ट्राची अस्मिता जागृत करू शकतो आणि इतिहास हा प्रभावीपणे आकर्षक पद्धतीनं लोकांसमोर मांडता येतो, याचा अर्थ बाबासाहेब पुरंदरे. तर ते आपण केलं पाहिजे आणि तसा प्रकारे इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असेल, असं आजही माझं मत आहे. इतिहासप्रेमी मंडळाची स्थापना होऊन किती वर्ष झाली? आता 25-26 वर्ष झाली. 25-26 वर्षाच्या या कालखंडात अनेक आजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी तुम्हाला त्या कार्यामध्ये साथ करतायत. वेगवेगळ्या किल्ल्यांचं प्रदर्शन तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे. ते सातत्य टिकवणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला नेहमी असं वाटतं, की तुम्ही जी इतिहासप्रेमी मंडळाची व्याप्ती समजून सांगणाऱ्या ज्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत, की भविष्य गगनी भरारी घेण्या भूतकालाचे भान हवे. वैभवशाली राष्ट्र घडविण्या इतिहासाचे ज्ञान हवे. हे हे जे 4 ओळी आहेत, तर इतिहासप्रेमी मंडळ हे फक्त किल्ला प्रतिकृती प्रदर्शन इतपतच मर्यादित न ठेवता
तुम्ही त्याचा व्यापक विचार केला. तुम्ही फक्त आपण प्रतिकृती करूयात आणि वर्षातून एकदाच भेटूयात, असं न करता तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कशा इतिहासप्रेमी मंडळाच्या माध्यमातून करता येतील, याचा तुम्ही ध्यास घेतल्यासारखं केलंत. तर जेव्हा इतिहासप्रेमी मंडळाची स्थापना झाली होती आणि आज 26व्या वर्षात आपण असं म्हणूया की तुम्ही आहात, तर तेव्हा जो विचार केलेला होता, तो तुम्हाला आज कुठे ना कुठेतरी सक्सेस होताना दिसतोय? खरं तर स्वप्न खूप होती. सगळी साकार झाली असं मी म्हणू शकणार नाही. पण अजूनही पुढे खूप करायची इच्छा आहे. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे, की केवळ भूतकाळातल्या घटनांचं स्मरण नाही, आजच्या काळामध्ये सुद्धा त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. जसं आपण सिंहगडावरती कार्यक्रम केला. तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी सगळेच करतात. पण आपण त्या कड्याला 5 दोर लावले आणि 350वी पुण्यतिथी आहे म्हणून 350 तरुणांनी मावळ्याच्या पोशाखात वरती जायचं, असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप ठेवलं. कुणी म्हणेल कशासाठी? याचं कारण दुसऱ्या दिवशी जी प्रसार माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली. मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल. का केलं? तर तानाजी मालुसरे आमच्यामुळे ग्रेट नाही झाला. तो ग्रेट आहेच. पण त्याचं स्मरण करण्याची पद्धत ही आधुनिक असली पाहिजे. ही आजच्या मीडियाला आकर्षित करणारी असली पाहिजे आणि आजच्या तरुणांना तानाजी हा आज सुद्धा आमचा हिरो आहे असं वाटलं पाहिजे. तर हे भान आपल्याकडे असलं पाहिजे. इतिहास जुनाच आहे. तो लोकांसमोर मांडण्याची पद्धत आधुनिक असली पाहिजे. लोकांची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून किंवा आपण तुला आठवत असेल आपण राजगुरूंची 100वी जयंती होती. हो. आपण बाईक रॅली काढली होती, की मुलांना बाईक चालवायला आवडते. पण आज राजगुरूंच्या मानवंदनेसाठी ही रॅली काढायची. एक वेगळा कार्यक्रम तुला सांगतो, अगदी मागच्याच वर्षी झालेला. मी असं सहज वाचत होतो, की पुण्यामध्ये सार्वजनिक काका नावाचे गृहस्थ होते. त्यांनी 150 वर्षापूर्वी सार्वजनिक हळदी कुंकू केलं होतं. तर हा कार्यक्रम कोणी वाचला असता आणि पान उलटलं असतं. कोणी म्हणलं अरे याला 150 वर्ष होत आहेत, आपण हे साजरं करू. पण नंतर माझ्या लक्षात आलं, की त्यावेळच्या काही समाजाच्या मर्यादांमुळे 5,000 महिला त्या हळदी कुंकाला आल्या होत्या. पण सवर्ण महिला मंदिराच्या आत होत्या आणि अस्पृश्य महिला त्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर लांब थांबवलेल्या होत्या. मग आम्ही काय केलं? आम्ही पुन्हा तोच कार्यक्रम केला, त्याच मंदिरात केला. पण आम्ही यावेळेला त्या ठिकाणी देवदासी महिलांना बोलवलं, स्वच्छता कामगार महिलांना बोलवलं, तृतीयपंथींना बोलवलं, धुणं भांडी करणाऱ्यांना बोलवलं. त्यांना मंदिराच्या आत प्रवेश दिला. इतकंच नाही, त्यांच्या हातामध्ये आरतीचं तबक देऊन त्यांच्याकडून विष्णूची पूजा करून घेतली, आरती म्हणून घेतली. की आता 150 वर्षानंतर तोच कार्यक्रम पुन्हा साजरा करत असताना त्यावेळेच्या ज्या मर्यादा होत्या, चुकीच्या रूढी होत्या, त्या ओलांडून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे इतिहासही सादर झाला पाहिजे, पण त्याचबरोबर समाजाला नवीन काहीतरी मेसेज मिळाला पाहिजे, संदेश मिळाला पाहिजे. या दोन्हीचं भान सांभाळत आपण इतिहास मंडळाची वाटचाल चालू ठेवलेली. याच्यामध्येच तुम्ही आता सध्या हेरिटेज वॉक जो आहे ते करताय आणि त्या माध्यमातून पुणे शहर, आजही मी पण पुण्याचा आहे, अनेक जणांना पुण्यातल्या अशा काही गोष्टी माहिती नाहीयेत की ज्या माहिती असणं हे खूप गरजेचं आहे आणि तो पुण्याचा अभिमान देखील आहे. तर अशा तुम्हाला कुठल्या गोष्टी आता सांगाव्याशा वाटतील की तुला हे माहितीये का की इथे हे आहे, पण कदाचित याची कल्पना पण नाहीये कोणाला? अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? अशा अनेक गोष्टी आहेत. आणि हेरिटेज वॉक हा शब्द आत्ता आला. पण मी गेली 30-35 वर्ष अशा प्रकारे त्या ठिकाणी जायचं आणि मुलांना माहिती सांगायची हे करतोय. आता उदाहरण तुला देतो की 2012ला कविवर्य कुसुमाग्रज यांचा 100वा जन्मदिवस होता. तर त्यांचं जन्मस्थान पुण्यामध्ये आहे. मी कधी कधी शाळेत जातो आणि मुलांना म्हणतो, सुजाता मस्तानी माहिती आहे का? सगळ्यांचे हात वरती. कुसुमाग्रजांचं जन्मस्थान माहिती आहे का? तर कुणाचाच हात वरती नाही. म्हणजे हे काय दुर्दैव आहे की हे दुकान सगळ्यांना माहिती आहे, पण महाराष्ट्राच्या महाकवीचं जन्मस्थान पुण्यामध्ये कुठेही माहीत नाही. मग आम्ही 1000 विद्यार्थ्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्याकडून गरजा जय जयकार या गीताचं समूहगान केलं. तो कार्यक्रम त्यांच्या जन्मस्थानासमोर रस्त्यावरती केला होता. एकाने हा प्रश्न विचारला की अहो, कार्यक्रम करायचा तर सभागृहात करा ना, रस्त्यावर काय करताय? तर त्याला मी हेच उत्तर दिलं की हे कुसुमाग्रजांचं जन्मस्थान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते वेल नोन झालं पाहिजे. बरोबर. म्हणून हा कार्यक्रम या जागेवरती आपण करतो आहोत. आणि त्यावेळेला डॉक्टर सलील कुलकर्णी आले होते. तेही असं बोलताना म्हणाले की इंग्लंडमध्ये जेव्हा जगातून प्रवासी जातात तेव्हा त्यांना विचारलं काय बघणार, तर ते सांगतात आम्ही शेक्सपियरचं घर बघितलं. तसं महाराष्ट्रात का होत नाही की पुण्यामध्ये आल्यानंतर काय बघायचं, तर कुसुमाग्रजांचं जन्मस्थान बघायचं. तर आपणच आपल्या ऐतिहासिक स्थानांना महत्व दिलं पाहिजे, त्याला उजाळा दिला पाहिजे.
एक प्रकारे ढोल बडवून ते लोकांना सांगितलं पाहिजे की हे ऐतिहासिक स्थान इथं आहे, हे बघायला या. आणि मग लोक ही त्या ठिकाणी आकर्षित होती. कॅम्पामध्ये कॅपिटल बॉम्बस्फोट झाला होता. त्याला आता व्हिक्टरी थिएटर म्हणतात. तिथे त्या थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली. तर आम्ही त्या ठिकाणी 100 फुटाची रांगोळी काढली होती. आणि रांगोळीच्या साह्यानं त्या जागेचं महत्व आहे, ऐतिहासिक महत्व आहे. इथे बॉम्बस्फोट झाला होता आणि 4 इंग्रजांना पण ठार केलं होतं. ते आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे मी पुण्यामध्ये क्रांतिकारकांची घरं दाखवण्याचा एक हेरिटेज वॉक घेतो. आणि लोक येतात. मग एक गंमत सांगतो, की आमचा जो हेरिटेज वॉकचा मार्ग होता, तर सावरकरांचं शिक्षण झालं फर्ग्युसन कॉलेजला आणि त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली डेक्कनवरती. तर आमच्या ते मार्गात येत नव्हतं. पण मला एक गंमत सापडली, की त्या सदाशिव पेठेमध्ये जिथे पेरुगेट पोलीस चौकी आहे, त्याच्या समोर एक हेअर कटिंग सलून आहे. त्या सलूनमध्ये सावरकर यायचे. बर. आणि सावरकरांची दाढी ज्यांनी केलेली आहे ते माटे नावाचे गृहस्थ, आता ते वयोवृद्ध झाले, पण त्यावेळेला ते लहान होते. आणि त्यांना सावरकरांनी एक प्रशस्ती पत्रक दिलं होतं सुंदर हस्ताक्षरामध्ये. तर त्यांनी ते फ्रेम करून ठेवलेलं आहे अजून तिथे. बर. तर आम्ही त्या हेरिटेज वॉकमध्ये तिथे जातो, त्या सलूनमध्ये घेऊन जातो. आणि हे बघा इथे सावरकर येत होते. आणि येत होते नाही, तुम्ही पण सगळे सलूनमध्ये जात असाल कटिंग करायला. पण सावरकर त्या ठिकाणी येताना हा जो छोटा मुलगा आहे ना, आता जो वयोवृद्ध आहे, त्याला खाऊ घेऊन येत होते. किती हळुवार मन आहे सावरकरांचं, की जिथे सलूनमध्ये आपण कटिंगमध्ये जातो तिथल्या छोट्या मुलांना जाताना आपण खाऊ घेऊन गेलं पाहिजे. तर अशी आठवण ही तिथे सांगण्यात किती आनंद असतो. आणि मग त्याचा अनुभव असा येतो, की एकदा एका कार्यक्रमात एक आजी नातीला घेऊन आली. ती म्हणली, थांबा, तुम्ही हेरिटेज वॉकला या मुलीला घेऊन गेला होतात आणि नंतर गणपतीमध्ये हिंडत असताना या माझ्या नातीनं मला सांगितलं, आजी हे समोर जो वाडा आहे ना, तिथे हुतात्मा राजगुरूंचं बालपण गेलेलं आहे. तर मी 60-70 वर्ष या पुण्यामध्ये राहिले, पण मला जे माहित नव्हतं ते माझ्या नातीनं मला सांगितलं. तर तुम्हाला जे शिकवायचंय ते मुलांपर्यंत पोहोचतंय, हा आनंद आहे. याबरोबरच जसं इतिहास ज्याला आपण म्हणतो, म्हणजे याच्या बरोबरच तुमचं मराठी म्हणून सुद्धा शिक्षकी पेशा झाला. तुम्ही मला मराठी शिकवलेला आहे. मराठी कविता हा तसा विषय जर मुलांना आजही विचारला, तर तो ऑप्शनला जरा असलेलाच बरा. पण आमच्यासाठी तो फार आवडीचा झाला. त्यामुळे तुमच्या अनेक अनेक कवींच्या कविता सुद्धा मुखोद्गत आहेत. तर मराठीकडे पण तुम्ही मग पॅरलली कसं काय वळलात? मराठीचं म्हणजे वाचन तर माझं लहानपणापासून होतं. अनेक साहित्यिकांचं, कवींचं वाचन करावं, त्यांना भेटायला जावं. अनेक साहित्यिकांना मी भेटायला गेलोय. माझ्या लहानपणी थोडंसं ते धाडस म्हणलं तरी चालेल. म्हणजे मी पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या व्यक्तीला तर शालेय वयामध्ये कसं जायचं एवढ्या मोठ्या माणसाकडं? मग आमच्या दृष्टीनं दसऱ्याला सोनं देणं आणि संक्रांतीला तिळगुळ देणं म्हणजे पर्वणी. आणि मग त्या दिवशी जाऊन, भाई तिळगुळ द्यायला आलोय. मी 8वीत असताना पुलंना भेटायला गेलो होतो. वा. आणि त्यांचा हात पाठीवरती पडला होता. तर हे त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनात होतं. आणि मराठी विषय हा रंजक करून कसा शिकवता येईल, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कवितांचा, कथांचा, नाट्यछटांचा उपयोग कसा करता येईल. त्याच्यानंतर मी नाट्यलेखनाकडे वळलो. आणि नाट्यलेखनातून सुद्धा लोकांच्या पर्यंत आपल्या भाषेबद्दलचं प्रेम कसं पोहोचवता येईल. म्हणजे तो प्रसंग असा घडला की 22 जून 1897 या दिवशी रँडला चाफेकर बंधूंनी मारलं. त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. माझ्या मनात आलं की याचा एक भव्य नाटकाचा कार्यक्रम झाला पाहिजे. आणि पण लक्षात असं आलं की 20 दिवस उरलेत नाटक सादर करायला, तर कोण लिहिणार? मग ते दिग्दर्शक होते, गिरीश कुलकर्णी त्याचा दिग्दर्शक होता. त्याने सांगितलं, तूच लिही, आता तुला सगळी कथा माहिती आहे. आणि मग मी अचानक माझ्या अंगावरती ते नाटक लिहिण्याचं आलं आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे आपल्याला जमू शकतं. तर मी स्वतः लिहायला लागलो, वाचायला लागलो, अभिवाचनाचे काही कार्यक्रम केले. आणि त्याच्यातून मराठीबद्दलची गोडी निर्माण करणं हे मी केलं. किंबहुना मला एक खंत अशी होती, की अनेकदा मुलं इंग्रजी सुद्धा साहित्य वाचतात किंवा अनेकदा काही मुलं काहीच वाचत नाहीत. तर आपले जे माडगुळकर आहेत, पाडगावकर आहेत, इंदिरा संत आहेत, शांता शेळके आहेत, बहिणाबाई आहेत, यांचं नातं मुलांशी जुळणार कसं? आणि म्हणून मी अनेकदा मुलांचे हे प्रकल्प घ्यायचो, की प्रत्येक मुलांनी एक मराठी साहित्याचं माहिती घेतली पाहिजे, त्याच्यावरती प्रकल्प केला पाहिजे आणि तो शाळेमध्ये आणला पाहिजे. आणि त्याच्यातून मुलांच्या मनामध्ये ह्या साहित्यिकांच्या बद्दलची आवड निर्माण झाली. आता ती मुलं सांगतात, की सर आम्ही या साहित्यिकाची अमुक कादंबरी वाचली, कथा वाचली. तर तो आनंद मला त्याच्यातून मिळतो. मगाशी बोलताना तुम्ही सावरकरांची एक हळवी बाजू पण सांगितली.
इंट्रोमध्ये बोलताना मी असं म्हणालो होतो, की तुम्ही महानाट्यकार पण आहात. कारण तुम्ही नाटक नाही केलत फक्त, तुम्ही महानाटक केलंत. महानाट्य केलंत. क्रांतिसूर्य सावरकर हा एक तसं म्हटलं तर फार मोठा विषय खूप मोठ्या पद्धतीने तुम्ही हाताळण्याचा प्रयत्न केलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील झालात. तर एवढ्या भव्य प्रमाणामध्ये आपण हे करावं आणि हे नक्कीच ते यशस्वी होईल याची खात्री असणं, त्यावेळेला लिहिताना सुद्धा त्याची खात्री असणं, एवढा सगळा संच सोबत घेऊन आपण तो सगळा प्रवास करायचा ही काही सोपी गोष्ट नाही. तर ही खात्री लिहितानाच येत होती का लिहिल्यानंतर ठरलं की आता आपण ह्याचं महानाट्य करूया? त्याची कथा वेगळी आहे खरं तर. शाळेमध्ये एकदा अशी स्पर्धा कानावर आली, की प्रत्येक शाळेने सावरकर याच विषयावरती नाटक सादर करायचं. हं. 28 शाळांनी भाग घेतला. हं. आणि मला आनंद वाटतो सांगायला, की त्यात मी लिहिलेलं जे नाटक होतं, ते लेखनामध्ये, दिग्दर्शनामध्ये आणि सगळ्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. हं. माझ्या लक्षात आलं, की या नाटकाच्या स्क्रिप्टमध्ये, संहितेमध्ये त्याने दम आहे. मग हे स्पर्धेपुरतं का ठेवायचं? हं. हे मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जायला काय हरकत आहे? हं. हा एक भाग झाला. दुसरं, त्याच वेळेला दुर्दैवाने काँग्रेसनं सावरकरांचं तैलचित्र लावायला संसदेमध्ये विरोध केला होता. हं. मग असं वाटलं, की आपण आपल्या साहित्य कलाकृतीतून हं. या सावरकरांवरच्या आरोपाला उत्तर दिलं पाहिजे. हं. तेव्हा त्याच्यातून आपण हे करू शकू का? आणि म्हणून मी संस्कार भारतीच्या लोकांना भेटलो आणि असं म्हणलं, की ही माझी इच्छा आहे, की अशा प्रकारचं नाटक करावं. आणि बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणायचे, की महापुरुषांचं स्मरण सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात करा. ते असं पुअर शो सारखं लहान प्रमाणात करू नका. हं. आणि त्याच्यातून लक्षात असं आलं, की सावरकर हे सुद्धा एखाद्या महासागराप्रमाणे किंवा एखाद्या तेजस्वी सूर्याप्रमाणे व्यक्तिमत्व आहे. त्याचं स्मरण असं झालं पाहिजे. आणि म्हणून ते एक प्रकारचे शिवधनुष्य पेलणं होतं. परंतु तशी टीम मिळाली, तशा प्रकारचे सर्व सहकारी मिळाले आणि त्याच्यातून हे महानाट्य सादर झालं. त्याच्या आधी चापेकर बंधूंवरती सुद्धा महानाट्य केलेलं होतं. हं. अशीच काही वर्ष गेली आणि ज्यावेळेला असं लक्षात आलं, की आत्ता 2013 साली शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानवरती हल्ला केला. या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. हं. मग हे सुद्धा आपल्याला करता येईल का महानाट्य? आणि शनिवारवाड्यावरती त्याचा प्रयोग आपण केला. लाल महालातील शिवतांडव असं त्याचं नाव होतं. हं. आणि त्यावेळेला आमची अशी इच्छा होती, की शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्याच्यामध्ये यावं. हं. तर आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी होकार दिला. पण आमचा मुद्दा असा होता, की मानधन किती घेणार? आणि तिथे आम्ही जरा धाकधूक होती. तर आज सांगायला अतिशय आनंद वाटतो, की डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, की तुम्ही हे जे काम करताय, एकच प्रयोग करणार आहात, पण त्या घटनेचं स्मरण करण्यासाठी मी ₹1 मानधन घेऊन तुमच्या कार्यक्रमाला येणार. आणि खरोखरच त्यांनी दिलेला शब्द पाळला सुद्धा. तर एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपल्या महानाट्यात काम केलं, ही आनंदाची गोष्ट होती. अशीच काही वर्ष गेली आणि आता कोविडच्या आधी राहुल सोलापूरकर यांनी मला असं सांगितलं, की अमेरिकेतील सर्व मराठी मंडळी एकत्र आली आहे. हं. त्यांनी आजपर्यंत शिवाजी महाराजांच्यावरती महानाट्य केलं. पण मी त्यांच्यासमोर अशी कल्पना मांडलेली आहे, की शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा मराठ्यांचा इतिहास फार पराक्रमाचा आहे. हं. तोही लोकांसमोर आला पाहिजे आणि ते त्यांना आवडलेलं आहे. तेव्हा ह्या महानाट्याचं लेखन तू करशील का? मी आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली आणि त्याला नाव मिळालं जरीपटका, हं. की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याच्यानंतर ताराराणी आणि मग बाजीराव पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील, अहिल्याबाई होळकर असतील, इथपासून महादजी शिंदे, हा जवळ-जवळ 150 वर्षाचा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास हा त्या जरीपटका नाटकातनं आपण लोकांसमोर आणला आणि अमेरिकेत त्याचं अतिशय कौतुक झालं. हं. तर अशा या अनेक जबाबदाऱ्या अंगावरती येत गेल्या. हं. एकदा तर असं झालं, की पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने असं ठरवलं, की पुण्यातील सर्व शाळांनी एकत्र करून भारताचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे, त्याला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्याचं एक महानाट्य करावं हं. आणि ती जबाबदारी माझ्यावरती आली. आणि एकेका शाळेला 5-5 मिनिटाचा प्रसंग. पण प्रत्यक्षात या नाटकामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळ-जवळ 3,500-4,000 झाली. आणि एक भव्य असं महानाट्य हं. म्हणजे 1857 ते 1947 हं. असा स्वातंत्र्य संग्राम सांगणारं असं आपण त्या ठिकाणी सादर केलं होतं. तेव्हा रेकॉर्डिंग केलेलं नाटक जर का आपण लोकांसमोर आणलं, तर शब्दोच्चार चांगले असतात. हं. लोकांपर्यंत शब्द आणि त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक लोकांपर्यंत पोहोचतं आणि मोठ्या प्रमाणात 100 कलाकार, 200 कलाकार, 300 कलाकार असे रंगमंचावरती येऊन तो प्रसंग सादर करतात. तर एक चांगल्या प्रकारचं एक माध्यम आहे, महानाट्य हे आणि त्याचा सुद्धा उपयोग पुढच्या काळामध्ये झाला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं
आणि त्याच्यामध्ये मी बऱ्या प्रकारे यशस्वी होऊ शकलो. हे पण महानाट्याचे संस्कार सुद्धा जाणता राजा बघितल्यानंतर किंवा जाणता राजाशी असोसिएट झाल्यानंतर काहीतरी ते पण असतील असं वाटतं तुम्हाला? नक्की. जाणता राजानेच खऱ्या अर्थाने की कशा प्रकारे भव्य दिव्य स्वरूपामध्ये स्मरण करावं, हे लोकांसमोर एक प्रकारचा एक आदर्श निर्माण केलेला होता. आणि त्याच्यापासून आपण शिकून इतर काही महापुरुषांची चरित्र अशा प्रकारे आणू शकू का? तेव्हा हे त्याच्यातनं घेतलं असं म्हणलं तर त्यात काही चूक होणार नाही. सध्या जे शैक्षणिक वातावरण आहे, म्हणजे तुम्ही आता 28 वर्ष पुस्तकातलं परीक्षेसाठी का होईना, पण त्या चौकटीमधलं विद्यार्थ्यांना शिकवलं. चौकटीच्या बाहेर जाऊन त्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात. पण पाठ्यपुस्तकामध्ये असणारा किंवा निवडलेला इतिहास हा त्याचा वर्षानुवर्षामध्ये काही बदल झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? किंवा त्याच्यामध्ये तुमचं मत काय, की इतिहास अ, फक्त आणि फक्त आपण तेवढ्यापुरताच मर्यादित करून ठेवलेला आहे, जेवढा पाठ्यपुस्तकामध्येच दाखवलेला असतो आणि तेवढाच तो विद्यार्थ्यांना समजतो देखील. पण त्याच्याही आधी भारताचा इतिहास हा त्याच्याही आधी खूप वेगळ्या प्रकारचा आहे. तो पाठ्यपुस्तकामध्ये असला पाहिजे. याविषयी तुमचं मत काय आहे? काय आहे, आताची पिढी खूप बदललेली आहे. हं, आता त्यांना व्हिज्युअल्सची सुद्धा आवश्यकता आहे. हं, म्हणजे मोबाईलमध्ये मुलं रमतात, याचं कारण आहे की त्यांना त्यात काही ते बघायला मिळतं. हं, तर शिक्षण व्यवस्थेने सुद्धा मुलांची ही जी मानसिक अवस्था आहे, सायकॉलॉजी आहे, हं, त्याचा विचार करून तसा अभ्यासक्रम केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, की तुम्ही केवळ वन वे ट्रॅफिकसारखं शिक्षक बोलतायत आणि मुलं ऐकतायत असं न करता, मुलांना कुठले प्रकल्प देता येतील? मुलांना प्रत्यक्ष वारसास्थळांना भेटी देता येतील का? हं, मी तुला गंमत सांगतो, की मोहनजोदडो, हडप्पा वर्षानुवर्ष आपण मुलांना शिकवत आलो. पण मी आमच्या शाळेतल्या मुलांना घेऊन आपल्या पुण्यामध्ये ज्या ठिकाणी शनिवारवाडा आहे, त्याच्यासमोर एक सूर्य हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे. हं, त्याच्या खाली एक किल्ला आहे. पुणेकरांना माहीत नसतं. आणि एकच जागा अशी आहे, की ज्या ठिकाणी आपण गेलो, तर त्या किल्ल्याची प्राचीन म्हणजे जवळ-जवळ 800-900 वर्षापूर्वीच्या भिंतीचे अवशेष बघायला मिळतात. हं, मी मुलांना घेऊन जातो तिथे आणि म्हणतो, "याला हात लावा. ही प्राचीन पुण्यातील भिंत आहे." हं, म्हणजे मोहनजोदडो, हडप्पा मुलं पुस्तकात वाचणार आहेत, पण ते बघायला मिळणार नाहीये. हं, पण पुण्यामधली ही प्राचीन भिंत, की ज्याला मुलांना हात लावायला मिळणार आहे आणि हा आनंद वेगळा आहे. तर अशा प्रकारे मुलांना कशाप्रकारे तो अनुभव घेता येईल, त्यासाठी मुलांना किती प्रकल्प करता येतील. मुलं स्वतः जातील, ग्रंथालयात जातील, धडपडतील, चित्र आणतील, काहीतरी स्वतः स्केचेस काढतील. अशा प्रकारे ज्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे किंवा सृजनशीलता आहे, हं, असा इतिहास शिकवता येईल का? हं, असा विचार केला पाहिजे. त्यासाठी चांगली म्युझियम्स निर्माण केली गेली पाहिजे. हं. आणि ज्या म्युझियम्समध्ये गेल्यानंतर तो भूतकाळ जिवंत झालेला आहे. आम्ही जणू काही 300 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वीच्या वातावरणात गेलेलो आहे. असं काही सादर करता येतील का? अशा प्रकारचा गरज आहे. नाहीतर मुलांना तो इतिहास फक्त वाचून जर का सांगितला ना, तर कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे. म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सध्या इतिहास म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर एक असा शब्द पण जोडला जातो, की कॉन्ट्रोव्हर्सी. खरं तर तुम्ही एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून ज्यावेळेला समाजामध्ये चांगल्या गोष्टी पेरायचं बघता, त्याच वेळेला समाजाच्या एका दुसऱ्या बाजूला त्याचं एक विकृतीकरण केलं जातं. त्याची एक मोडतोड वेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यावेळेला एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आणि इतिहासाचा अभ्यासक म्हणून आणि तुम्ही ज्या पद्धतीने तळमळीने अगदी विद्यार्थीच असं नाही, तर सर्व वयोगटातल्या समाजातल्या लोकांचं तुम्ही प्रबोधन करायचं बघताय आणि त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय. पण ज्यावेळेला ही एक डार्क साइड बघतो आपण, एक निगेटिव्ह साइड बघतो, त्यावेळेला तुम्ही कसं खंबीर राहता आणि त्याला उत्तर कसं दिलं पाहिजे याची याची कुठली गणितं तुमच्या डोक्यात सुरू असतात त्यावेळेला? गेल्या काही वर्षातलं दृश्य अत्यंत वेदनादायक आहे. हं, इतिहास मांडणं अत्यंत अवघड होऊन बसलेलं आहे. हं, त्याच्यामध्ये जातीयवादी राजकारण आहे. हं, काही राजकीय गट हे मुद्दामून फूट पाडण्यासाठी, भांडणं लावण्यासाठी हं, इतिहासाचा अशा प्रकारे विकृत हं, उपयोग करून घेत आहेत. पण तरीसुद्धा मला आशा आहे, हं, की कधीतरी हे सगळं ज्यावेळेला हे काही अभिनिवेशात येऊन लोकं चिडतात, भांडतात, आरडाओरडा करतात, एखादा पुतळा फोडून टाकतात. हं, हे जे करतायत ना, ते कधीतरी त्यांचंही प्रबोधन होईल, ते जागे होतील आणि आपण काही चुकीच्या लोकांच्या हातामधलं एखादं आयुध म्हणून वापरलं जातोय, हं, हे त्यांच्या लक्षात येईल. मला असं वाटतं, इतिहासकाराचं म्हणजे इतिहास मांडणारे जे कोणी असतील, ते इतिहासकार असतील, इतिहास शिक्षक असतील, लेखक असतील, यांनी एक गोष्ट मात्र बाळगली पाहिजे. तुम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत,
धर्माचे नाहीत. एकाच गोष्टीवरती निष्ठा असली पाहिजे, ते म्हणजे सत्य. हं. जे घडलं ते सांगणार. काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला अपमानास्पद सुद्धा असतात किंवा दुर्दैवी असतात. पण जर का ते तसं घडलेलं आहे, तर तसं सांगताना लाज वाटता कामा नये. आणि म्हणून हे जर का झालं, तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही, वाद होणार नाही. दुसरं असं, की हा इतिहास लोकांच्या समोर सांगत असताना जुन्या काळामध्ये समजा एका गटाने दुसऱ्या गटाशी भांडणं केलं असेल. हं. आता आपल्याला एकत्र जगायचंय. तर त्या जुन्या 300-400 वर्षापूर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यामध्ये आता काय अर्थ आहे? हं. कदाचित तू ज्या जातीचा आहेस, मी ज्या जातीचा आहे आणि पूर्वी आपल्या दोघांच्या पूर्वजांनी एकमेकाशी भांडणं केली असतील. म्हणून आज आपण भांडायचं की काय? हं. आज आपल्याला पुढे जायचंय. हं. तर इतिहासाकडे इतिहास म्हणून बघायचं. मात्र आज आपण हातात हात घालून आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं पुढे जायचं आहे. हं. आणि म्हणून अ, भूतकाळामध्ये तुझी जात वेगळी असेल, संप्रदाय वेगळा असेल, धर्म वेगळा असेल, प्रदेश वेगळा असेल, भाषा वेगळी असेल. आज आपल्या सर्वांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे आपला देश. हं. माझी जात भारतीय, माझा धर्म भारतीय, माझी भाषा भारतीय, माझा प्रांत भारतीय. फक्त भारत हीच माझी आयडेंटिटी असली पाहिजे. या एका मुद्द्यावरती सगळा 140 कोटींचा समाज जर का एकत्र झाला आणि एकत्र येण्याची आवश्यकता त्यांना वाटायला लागली, त्याच्यातलं महत्त्व त्यांना पटायला लागलं, तर अशा प्रकारे जे भांडण लावणाऱ्या विकृत ताकदी आहेत, यांना समाजच बाजूला करेल आणि पुढच्या बाजूला आपण पुढच्या दिशेनं आपण वाटचाल करू शकू. असं म्हटलं जातं, की 2 गोष्टी आहेत, की इतिहास हा कागदोपत्री पुराव्यांवरती अवलंबून आहे आणि त्या ठिकाणी, त्यावेळेला, त्या साली ह्या दोघांमध्ये असंच घडलं होतं. ह्याचे जर का दाखले घ्यायचे असतील, तर ते पुरावा म्हणून काही कागद असणं आवश्यक आहे, कागद असणं आवश्यक आहे. अ, जी भांडणं किंवा ज्याला आपण म्हणतो, की हे जे सगळं दूषित वातावरण केलं जातंय, त्यांचं असं म्हणणं असतं, की तुम्ही जो इतिहास सांगताय, तो आमच्या लेखी बरोबर नाहीये. तर हे सगळ्या गोष्टी चर्चेतून निघू शकतात, मार्ग सगळे चर्चेतून निघू शकतात. जर पुरावे वेगवेगळ्या पद्धतीने अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने पुरावे सापडतील, असा एक आशावाद जर मनामध्ये ठेवला, तर समतोल साधला जाऊ शकतो. पण चर्चाच करायची नाही, असं म्हटल्यानंतर काहीतरी त्याच्यातनं वेगळी दिशा असते त्या गोष्टीच्या पाठीमागे आणि मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार असतात हे समोरच्याला कळतं. पण तुम्हाला असं वाटतं का, की अ, अजूनही छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचे सगळे पुरावे आपल्याला मिळालेत? नाही, नाही. पुष्कळ गोष्टी अजून उघडकीस यायच्या राहिलेल्या आहेत. हं. आपल्या पुण्यामध्ये काही कोटी कागद आहेत. हं. कोटी, की ज्यांच्यामध्ये अजून त्याचं वाचनच झालेलं नाही. हं. ते मोडी लिपीमध्ये आहे. हे पुण्यामध्ये आहेत, तंजावरला आहेत, हं. राजस्थानमध्ये आहेत. ते असे अनेक कागदपत्र आहेत, की ज्याचं वाचन झालेलं नाही. हं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही परकीय प्रवासी आले होते. ते त्यांच्या देशामध्ये गेले, तर त्यांनी त्यांच्या डायऱ्यांचं लेखन केलेलं आहे. कदाचित अशा काही डायऱ्या अजून प्रकाशात आलेल्या नाहीयेत. हं. काही वर्षापूर्वी इंग्लंडमधल्या एका वर्तमानपत्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव सापडलं. हं. मग कदाचित त्याच काळामध्ये फ्रान्समध्ये किंवा पोर्तुगालमध्ये सुद्धा अशा प्रकारे वर्तमानपत्र त्याची बघितली गेली पाहिजेत. हं. तर अनेक दृष्टीनं अजून संशोधन करण्याची गरज आहे. हं. आणि अजून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पुरावे येतील, हं. तर ती सुद्धा आशा आहे. आणि म्हणून सगळा काही इतिहास आपल्यापर्यंत मिळाला आहे असं नाही. हं. किंवा इतिहास संशोधनाची नवीन तंत्र सुद्धा हं. पुढच्या काळामध्ये विकसित होतील. जसं 14 कार्बन नावाचं एक नवीन तंत्र मधल्या काळामध्ये आलं हं. आणि त्याच्यामुळे प्राचीन इतिहास शोधायला फार मोठी मदत झाली. हं. तसं अजूनही काही गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे आणि म्हणून तसं आपण आशावादी राहिलं पाहिजे. त्याच्या आधी जो तू मुद्दा मांडलास, हं. की काही जण चर्चेनं प्रश्न सुटू शकतात, हं. पण मुळात चर्चा करायला समोर आलं समोर पाहिजे. आलं पाहिजे. जसं आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, की झोपेत असलेल्याला उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही. तसं आहे, की काही लोकांना चर्चा करायचीच नाही. त्यांना वादच करायचे, त्यांना भांडणच लावायची आहे आणि त्यामुळे हे होऊ शकतं. दुसरं असं, की इंग्रजांचा जो काळ होता, आपली चूक अशी झाली, की आपण आपला इतिहास लिहिला नाही आणि इंग्रजांनी इतिहास लिहिला हं. आणि इंग्रजांनी इतिहास लिहित असताना त्याच्यामध्ये जाणून बुजून त्यांनी चुका केल्या. हं. कारण आता ग्रँड डफ हा अधिकारी होता. खरं तर हा प्रशासकीय अधिकारी होता. पण त्यांनी इतिहास लिहिला. टॉड नावाचा एक अधिकारी होता. त्यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला आणि या इतिहासात त्यांनी जाणून बुजून चुका केल्या. कारण त्यांच्या लक्षात असं आलं होतं, की मराठे हे आपल्याला शेवटपर्यंत त्रास देत होते आणि मराठ्यांच्यामुळे आपल्याला भारताला कब्जा मिळवण्यामध्ये फार वेळ गेला
आणि म्हणून मराठ्यांमध्ये कशी भांडणं लावता येतील. आणि म्हणून इतिहासाच्या पुस्तकातून त्यांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला. त्याला विषच म्हणलं पाहिजे. उदाहरणार्थ तुला सांगतो, की आर्य भारतात बाहेरून आले, त्यांनी आक्रमण केलं आणि वर्षानुवर्ष इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण तेच शिकत राहिलो, की आर्यांनी भारतावरती आक्रमण केलं. आज असं लक्षात असं येतंय, की आर्य मूळचे इथलेच होते. आता शेकडो पुरावे आपल्या इतिहास संशोधकांनी जेव्हा संशोधन केलं, तेव्हा लक्षात आलं, की अरे चुकीचं आहे. मग का बरं इंग्रजांनी असं केलं असेल? मग त्यात इंग्रजांना असं इनडायरेक्टली सांगायचं होतं, की बाहेरून आलेल्या आर्यांना जर का तुम्ही स्वीकारता, हम्म, तर आम्हाला का नाही स्वीकारत? हम्म. असं त्यांना त्यातनं मुद्दा मांडायचा होता. तेव्हा अशा प्रकारे ज्यांनी बनावटगिरी केलेली आहे, ते सुद्धा आपण शोधून काढणं गरज आहे. आणि शुद्ध इतिहास, पुराव्यांच्या वरती आधारलेला इतिहास, सत्य इतिहास असा लोकांच्या समोर आणणं, तो मांडणं ही आता काळाची गरज झालेली आहे. सध्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून समाजातली आश्वासक नावं तुम्हाला कोण कोण दिसतात? आत्ता विशेषतः शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये गजानन भास्कर मेहेंदळे हे अतिशय आदरणीय नाव आहे. आणि ते स्वतः सत्य मांडण्यामध्ये म्हणजे ते नेहमी म्हणतात, की जे मला तुम्हाला ते आवडतं काही नाही मला घेणं देणं नाही. कदाचित काही गोष्टी लोकांना आवडणार नाहीत, पण जे सत्य आहे ते मी लोकांसमोर मांडणार. त्याचप्रमाणे अगदी तरुण इतिहासकारांच्यामध्ये म्हणलं तर डॉक्टर केदार फाळके हे एक नाव आहे. त्याचप्रमाणे आदरणीय पांडुरंग बलकवडे यांचं नाव आहे. अशी काही व्यक्तिमत्व आहेत, की जी इतिहासाकडे अशा दृष्टिकोनातून बघतात, की पुराव्याशिवाय बोलायचं नाही. हे मला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. कौस्तुभ कस्तुरे हे एक तरुण इतिहासकार आहे, की ज्यांनी विशेषतः पेशवे काळ किंवा साम्राज्य काळ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे. तर अशी ही मंडळी पुढे येत आहेत. हे एक आश्वासक चित्र आहे. जाता जाता शेवटचे 2 प्रश्न. त्याच्यामधले दुसरा जो असणार आहे ती माझी जरा फर्माईश असणार आहे. पण तुम्ही जे म्हणालात, की आता जे शालेय चौकटीमध्ये करता आलं नाही, ते आता तुम्हाला करता येईल. आता सेवानिवृत्तीनंतर जे तुम्हाला अवकाश मोकळा झालेला आहे, त्या ह्याच्यामध्ये आता तुमच्या काय-काय इच्छा आहेत, ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून नवीन मनात संकल्पना काय-काय आहेत? बऱ्याच गोष्टी मधल्या काळामध्ये एक नोकरीची चौकट असते, त्यामुळे करता आल्या नाहीत. मला प्रवास करायची खूप आवड आणि मी जायचो तिथल्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायचं. म्हणजे जालियनवाला बाग गेलं पाहिजे किंवा अंदमानचं कारागृह बघितलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी मी बघितल्या. मी नेपाळला गेलो होतो, काठमांडूला. हं. खरं तर प्रवासी कंपनीबरोबर गेलो होतो. पण मला पुस्तकात समजलं होतं एका वाचून, की नेपाळमध्ये पेशव्यांनी बांधलेलं एक मंदिर आहे आणि ते सापडण्यासाठी मला 2.5 दिवस तिथे मैलोन-मैल प्रवास करावा लागला. पण शेवटी ते मी सापडलं. तर ज्या ठिकाणी जायचं आणि तिथली ऐतिहासिक ठिकाणं बघायची, तर मधल्या काळामध्ये ते जमलं नाही. तर भारतामधल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये जावं, भारताच्या बाहेर सुद्धा विविध देशांमध्ये जावं आणि तिथली काही ऐतिहासिक ठिकाणं बघावीत, असं माझ्या मनात आहे. तेही मला करायचं आहे. दुसरं असं की वक्तृत्वाच्या साहाय्यानं आजपर्यंत मला ज्या ठिकाणी जाणं शक्य होतं ते गेलो. तर याच्या पुढच्या काळामध्ये भाषणाच्या निमित्तानं सुद्धा वेगवेगळ्या लोकांपर्यंत जावं आणि आपला हा वैभवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचवावा, हेही माझ्या मनात आहे. आणि लेखनाच्या साहाय्यानं, कारण लक्षात असं आलं की वक्तृत्वाच्या साहाय्यानं लोकांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा येतात. हं. त्याच्याऐवजी जर का आपण लिखाण काही केलं, तर ते लोकांपर्यंत पोहोचू. आत्ता पुण्यामध्ये नॅशनल बुक ट्रस्ट याचं प्रदर्शन भरलं होतं आणि माझं नशीब असं चांगलं, की मी त्याच वेळेला अगदी छोटंसं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं. कारण यावर्षी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. आणि नॅशनल बुक ट्रस्टनं येणाऱ्या प्रत्येक वाचकाला भेट देण्यासाठी या पुस्तकाची निवड केली आणि 1,00,000 प्रती त्याच्या छापल्या. तेव्हा केवढा आनंद मिळाला, की आपण 1,00,000 लोकांच्या घरापर्यंत गेलो, मनापर्यंत गेलो आणि ही लेखनाची ताकद आहे. तेव्हा आपण लिखाणाच्या माध्यमातनं आणि विशेषतः मुलांना आवडेल अशा प्रकारे चित्र, नकाशे याच्या साहाय्यानं आपण लिखाण करावं, असं सुद्धा माझ्या मनात आहे. तर बघूया ती स्वप्न कशी साकार होत आहेत. माझा प्रयत्न चालू आहे. सरांचा प्रयत्न सुरू आहे आणि ते नक्कीच त्यांच्या ध्येयापर्यंत जातात. कारण एकदा त्यांनी मनामध्ये गोष्ट घेतली, की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हा माझा सुद्धा वैयक्तिक अनुभव आहे. आज मी सरांची मुलाखत घेतली ही त्यांचीच देण आहे. कारण मी पण अजिबातच 4 मुलांसमोर सुद्धा कधी बोललो नाही आणि आज वेगवेगळ्या मुलाखती घेतो,
वेगवेगळ्या ठिकाणी स्टेजवरती जाऊन बोलतो, काव्यवाचन करतो. हे सगळं सरांनी कुठेतरी त्या 4 भिंतींच्या आत आणि 4 भिंतींच्या पलीकडे जे आम्हाला शिकवलेलं आहे, त्याचं हे फलित आहे. आणि आजची मुलाखत हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, की मी आज सरांची मुलाखत घेऊ शकलो आणि तुमच्यापर्यंत एक वेगळे शेटे सर मला तुमच्यापर्यंत मांडता आले, असं असा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडेल अशी मला खात्री आहे. आणि मी सरांना काय देणार, कारण गुरुला आपण काय देतो? काहीच देऊ शकत नाही. गुरुकडनं आपण फक्त घेतो आणि ते म्हणजे फक्त आशीर्वाद. त्यामुळे सरांकडे मी पुन्हा एकदा आशीर्वादाची परत एकदा माग करतो आणि सरांना जाता-जाता एक विनंती करणार आहे, कारण एवढं वक्तृत्व त्यांचं ओघवतं आहे, तुम्हाला मुलाखतीमध्ये समजलेलं आहेच आहे. तुम्हाला आवडणारी कोणतीही एखादी कविता अथवा तुम्हाला आवडणारा कोणताही इतिहासातल्या गोष्टीतली एखादी कविता, जी तुम्हाला तुमचं आयुष्य डिफाईन करते असं वाटतं, किंवा आत्ताची जी सामाजिक परिस्थिती आहे, त्या गोष्टींवरती डिफाईन करते असं वाटतं, अशी कुठली मनात येणारी जी कविता असेल, ती तुम्ही आजच्या एपिसोडच्या सांगतेला सादर करावीत आणि आपण त्या शब्दांवरच आजच्या भागाची सांगता करू आणि मग थांबू. मला जी आवडणारी कविता ती कविवरे कुसुमाग्रजांची वेडात मराठे वीर दौडले सात. या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की बाबासाहेब पुरंदरे लहान विद्यार्थी होते शाळेमध्ये. आणि त्यांनी ही कविता वाचली होती, एका मासिकात आलेली, आणि पाठ केली होती. आणि शाळेमध्ये इंग्रजीचे शिक्षक इंग्लिश भाषेतली एक कविता शिकवत होते एका वीराची. आणि कविता शिकवून झाल्यानंतर ते म्हणले की अरे, इंग्लंडमध्ये एवढ्या सुंदर कविता इंग्लिश भाषेत लिहिल्या गेल्या, आपल्याला पराक्रमाचा वारसा आहे, पण आपल्याकडे अशा कविता लिहिल्या गेल्या नाहीत. तेव्हा शाळेतला मुलगा उभा राहिला आणि तो म्हणला माझी कविता पाठ आहे, आणि त्यांनी म्हणून दाखवली. तेव्हा सरांच्या लक्षात आलं की मराठीत सुद्धा इतकी सुंदर कविता आहे. आणि पुढे बाबासाहेब खूप मोठे झाले, त्यांचं नाव सगळीकडे गाजलं. तेव्हा कुसुमाग्रजांच्या कानावर यांची कीर्ती गेली आणि कुसुमाग्रज म्हणले एकदा ही कथाकथन करत तुम्ही जी कविता म्हणता ते मला पण ऐकवा. आणि बाबासाहेब म्हणतायत, बोलतायत, कथा सांगतायत, कुसुमाग्रजांची कविता म्हणतायत आणि स्वतः कुसुमाग्रज समोर बसलेले आहेत. असा तो प्रसंग झाला. आणि त्यानंतर कुसुमाग्रज असं म्हणले, बाबासाहेब आज तुमच्यामुळे मला माझी कविता समजली. तर ही दोन्ही माणसं खूप मोठी होती. तर यांच्या या कवितेतील काही कडवी की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा स्वभाव जो आहे, मराठवाडा जो म्हणतायत, तो दिसून येतो. ते असं म्हणतायत, मी बहिलोल खान पठाण 40,000 सैनिक घेऊन आलेला आहे आणि ती बातमी प्रतापराव गुजरांना कळली आणि ते बेभान झाले आणि तिथून धावत सुटले. ते फिरले बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरले बाजूस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावून उठले भाले, रिकीबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले सात. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना, अपमान बुजवण्या 7 अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात. खालून आगवर आग आग बाजून, खालून आगवर आग आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले 7 जीवते मानी, खग 7 जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात.